हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे मकर संक्रांत. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर व्हिडिओची सुरुवात मी तिळगुळानेच करते, म्हणजेच गोड बनवते तिळगुळाचे लाडू. सगळ्यात पहिला कढईमध्ये मी शेंगदाणे 1 वाटी भाजून घेतले. शेंगदाणे असे खरपूस छान भाजून घेतले आणि मग गार करण्यासाठी काढून घेतले. कढई जास्त गरम होती म्हणून गॅस थोडासा बंद केला आणि मग कढईमध्ये तीळ टाकून दिले. आता हे 1 वाटीपेक्षा जास्त तीळ आहेत. तीळ पण असे छान खरपूस भाजून घ्यायचे, जास्त पण भाजायचे नाहीत, नाहीतर ते कडवट होतात आणि मिक्सरमध्ये बारीक करताना त्याचं तेल निघतं. त्याच्यामुळे थोडेसेच भाजून घ्यायचे. तीळ पण छान असे भाजून घेतले आणि मग गार करण्यासाठी काढून घेतले. आता बघा, हा पाव किलोपेक्षा थोडासा कमी आहे गूळ. आपण वाटीचं प्रमाण घेतलं त्याच्यामुळे थोडंसं कमीच गूळ घेतलं आहे, नाहीतर खूप गोड होतं ते सगळं. गुळांना ना एकदम जास्त शिजवून पण घ्यायचं नाही, त्याचा पाक पण नाही करायचा, फक्त उकळी फुटेपर्यंतच गूळ गरम करून घ्यायचा. गुळामध्ये मी 2 चमचा तूप टाकले आणि थोडंसं पाणी पण टाकणार आहे. त्याच्याने छान गूळ शिजेल आपला. कमी गॅसवरच गूळ असं छान शिजवून घ्यायचा, नाहीतर गूळ करपायला बघतो. गूळ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये मी विलायची पावडर टाकली. हे बघा, असं उकळी फुटेपर्यंतच गूळ शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे जे शेंगदाणे आणि तीळ मी भाजून घेतले होते त्याचा मिक्सरमध्ये पल्स मोडवरच जाडा भरडा कूट करून घेतला आणि हे सगळं गुळामध्ये मिक्स करून घेते आता. थोडेसे मी भाजलेले तीळ साईडला काढून ठेवले होते, जेणेकरून अख्खे तीळ छान लाडूमध्ये दिसावेत म्हणून. तर सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि मी ताटामध्ये ह्याला काढून घेते आता. ताटाला थोडंसं मी तूप लावून ग्रीस केलं होतं आणि थोडेसे हाताला चटके लागतात, तरी पण पटापट लाडू वळता येतात आपल्याला, त्याच्यामुळे लाडू मी करून घेतले चटदेशी. तर हे बघा, अशा पद्धतीने मी अगदी छोटे छोटे रेवडीच्या आकाराचे लाडू तयार करून घेतले. त्याच्यानंतर मला बाकीची पण खूप सारी कामं होती. मला फरशी पुसून घ्यायची होती आणि 3 नंतरचा पूजनाचा मुहूर्त होता, त्याच्यामुळे थोडंसं निवांतच चाललं होतं. पण तशी गडबड पण स्वयंपाकाची वगैरे होतीच. स्वयंपाकाचा शूट काय मला करता नाही आला, का तर तो मी सकाळी लवकर उठून केला होता स्वयंपाक, जेणेकरून मला खण पुजण्यासाठी उशीर होणे, हळदी कुंकवाला जाण्यासाठी उशीर होणे, म्हणून मी आधीच स्वयंपाक करून ठेवला होता. त्याच्यामुळे मी त्याचं शूट वगैरे काही नाही केलं. त्याच्यामुळे मी असे बाकीचे कामं पण करून घेत होते. फरशी पुसणे म्हणा, कपडे, बाकीचे भांडे म्हणा, स्वयंपाकाची उरलेली, हे असे सगळं मी निवांत करून घेत होते.
पूजन 3च्या नंतर होतं, त्याच्यामुळे मी अजून चुडे वगैरे पण काही घातले नव्हते, बांगड्या वगैरे घातल्या नव्हत्या. तर मी असं ठरवलं होतं की ज्यावेळेस मी खण पूजणार त्याच्या आधीच 1-2 मिनटं मी चुडे वगैरे घालून घेणार. आणि आज कसा चुड्याचा मान असतो लाखाचा. तुमच्याकडे किती जरी सोनं नाणं असलं गच्च भरून, तरी पण आज आमच्या इकडे म्हणजे आमच्या भागात तरी लाखांच्या चुड्यांना मान जास्त असतो. आणि आज आमच्या इकडे सुहासण्या ह्या चुड्यांचाच वापर जास्त करतात. तुमच्या इकडे कशी प्रथा आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर ह्याची काही गडबडमध्ये चालूच होती, शूट करत होते, तर त्याच्यामुळे ह्याला पण शूट ह्याचं करायचं होतं. तर सगळे घरातली कामं आवरून घेतली आणि 3 वाजले. मग 3च्या नंतर मुहूर्त होता. मग मी माझ्या पूजनाची मी तयारी करून घेतली होती. आता मी खण पूजत होते इथे. तर आता तुम्ही म्हणाल एवढ्या कोपऱ्यात का खण पूजलाय, तर मी तुम्हाला सांगते. बाळ आहे आणि मातीचे खण असतात. हे अचानक त्याने उचललं फोडलं तर आपलं अपशकुन व्हायला नको म्हणून मी कोपऱ्यामध्येच देवपूजा करते. इकडे मी देवघर पण असं कपाटावरती माझं ठेवून दिले, त्याचा हात पोहोचू नये म्हणून. तरी पण ह्याची लुडबुडमध्ये सारखीच चालू असते, तुम्हाला नेहमीच व्हिडिओमध्ये दिसत असेल. दिवा अगरबत्ती याची त्याला खूप आवड आहे. आणि देवपूजा मी त्याला लहानपणी घेऊनच करायचे, त्याच्यामुळे त्याला नमस्कार करायला देवाच्या पाया पडायला खूप आवडतं. बघा अशा पद्धतीने मी ही पूजा मांडून घेतली आणि रांगोळी मॅट ठेवून दिली. ह्याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे आले, तर तिथं बघितलं तर काय भयानक गर्दी होती. आत जाण्यासाठी सुद्धा जागा उरली नव्हती. तसंच आत शिरून मी दर्शन वगैरे घेतलं, हळदी कुंकवाचं करून घेतलं माझं सगळं काम. आत प्रचंड गर्दी असल्यामुळे आता तुम्ही संक्रांतीला कोणत्या मंदिरात गेला हे पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. तिथे बायकांनी हळदी कुंकवाला बोलवलं, तर शेजारच्या ताईंकडे हळदी कुंकवाला गेलो होतो. तर तिथं मी थोडंसं शूट घेतलं. हे एरवी बायकांना कशी घरातल्या कामाची लगबग असते, लेकरांची असते, गप्पा मारायला वगैरे टाईम नसतो. तर हळदी कुंकवाच्या निमित्ताने अशा आपण एकत्र येतो ना, तर खूप छान वाटते एकमेकींना असं बोलून. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.